चालू करा कारण वेळ भरपूर प्रमाणामध्ये झालाय. पंचांचा देखील ग्रीन सिग्नल या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट मॅच शहीद भगतसिंग 11 कळंबोली आणि माहुल कोळीवाडा दोन्ही टीमचे कॅप्टन जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला टॉससाठी देखील यायचं आहे. मॅच ऑन होते, गोलंदाज सज्ज होते. सुमुखचा पहिला बॉल वेग भरपूर चांगला होता परंतु उंचीची जी मर्यादा होती ती उंचीची मर्यादा सध्याच्या घडीला ओलांडली गेली. एका रनच्या साह्याने धावफलकाचा प्रारंभ होतोय. अवांतर स्वरूपामध्ये ज्या प्रकारे एक धाव देखील ऍड झाली टीम जास्त 11 या टीमच्या धावफलकावरती. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. सुमुखचा हा बॉल परंतु पायाचा वेध जरूर घेतलाय. हा बॉल पेस करत असताना थोडस दडपण जाणवलं साईश मात्र याच्या चेहऱ्यावर. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्लाइडचा वेध घेतला परंतु डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका रनच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना आतापर्यंत 2 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. एक रनसाठी चालू असलेला संघर्ष सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय कारण एक मोठा स्कोर उभा राहायचा आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. अंगाचा भेद मात्र जरूर खऱ्या अर्थाने घेतला जातोय. ज्या प्रकारे टप्पा पडला थोडंसं प्रभावित केलंय सुमुखने कारण घरचं मैदान आहे. होम ग्राउंडवर याच क्रीडांगणामध्ये सराव देखील हे सर्वच खेळाडू करतात धारावी टीमचे आणि आज घरच्या मैदानामध्ये एक नवी कसोटी त्यांच्यासमोर देखील आहे. ज्या प्रकारे जास्त 11 या टीमच्या विरोधामध्ये ते खेळत आहेत. प्रत्येक जण जिंकण्यासाठी येत असतो परंतु ज्याचं प्रदर्शन चांगलं त्याचा विजय निश्चित असतो. सुमुखचा हा बॉल लाईन भरपूर चांगली होती परंतु जसा टप्पा पडला त्यानंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. कामेश नाईक, दीपक ठाकूर, क्रिश नाईक यांच्या संकल्पनेतून साकार झालेली क्रीडा स्पर्धा आई गावदेवी चषक 2026चे पर्व. धारावे गावाची ग्रामदैवत असलेली आई गावदेवीचा आशीर्वाद घेऊन खऱ्या अर्थाने ही स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. वेग भरपूर चांगला होता परंतु एक रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड देखील होताना आपल्याला पाहायला मिळते. एका ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट. शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा स्ट्रोक केलाय, टायमिंग प्रॉपर आहे. बॅटच्या परफेक्ट स्लॉट मध्ये आणि पाठवलाय स्क्वेअरलेगच्या मोक्या प्लॉट मध्ये. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती जास्त 11 या टीमला तो फटका येत असताना साहिश मात्रेच्या बॅटमधून हा षटकार. या षटकाराच्या साह्याने 9 धावा. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक गोलंदाज दीपक ठाकूर आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेकरिता भरपूर चांगली मेहनत कामेश नाईक असतील, दीपक ठाकूर असेल, क्रिश नाईक यांच्या माध्यमातून घेण्यात आली. तेवढीच चांगली साथ त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराची देखील त्यांना लाभली कारण एखादं कार्य, एखादा उत्सव, एखादी क्रीडा स्पर्धा पूर्ण करणं त्यासाठी एकीचं बळ लागतं आणि एकीचं बळ आपल्याला पाहायला मिळालंय. कामेश नाईक असतील, दीपक ठाकूर, क्रिश नाईक आणि त्यांचं संपूर्ण मित्र परिवार त्यांच्या माध्यमातून 9 धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये. सुरुवातीच्या 6 बॉलमध्ये स्ट्राईक पासून वंचित होता बॅट्समन राज गरत परंतु त्यानंतर स्ट्राईक त्याला मिळाली त्या सेकंड स्पेलमध्ये. पहिला बॉल थोडासा धीम्या गतीचा होता परंतु दिशा भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा येतोय.
या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग तर भरपूर चांगला आहे. चेंडू गेलाय सर आहे 6 रनसाठी. पंचांचा इशारा आलाय. आज षटकार मच्छिंद्र स्मृती दाराबे या टीमच्या प्रत्येक गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. जर निर्धाव षटक हाताळलं तर 360 ऑफ नवी मुंबई धीरज भोईर यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज देखील जाहीर झाले दारावे टीमच्या प्रत्येक गोलंदाजासाठी. आणि खऱ्या अर्थाने धीरज भोईरने देखील अनेक मेडन षटक हाताळलेत. रबर बॉल क्रिकेट असेल, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, आणि त्यांच्याच माध्यमातून एक कॅश प्राइज देखील लगावण्यात आले. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु 1 रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ॲड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 18 धावा देखील आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. याच क्रीडांगणामध्ये मिस्टर 360 ऑफ नवी मुंबई धीरज भोईर यांनी रायगडचा टायगर उस्मान पटेल यांच्या विरुद्धामध्ये मेडन षटक हाताळलं होतं. लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला, परंतु मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. एका सिंगलच्या साह्याने आतापर्यंत 19 देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज होत आहेत. लाईन भरपूर चांगली होती, परंतु पायाचा वेध घेतलाय. एक सिंगल तर जरूर या ठिकाणी कंप्लीट होते. सेकंडसाठी कॉल, परंतु फेकी थोडीशी गचाय होते की काय. तत्पूर्वी दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. जिथे फक्त आणि फक्त एकच धाव होते तिथे मात्र 2 धावा आल्यात. शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची. युक्ती दाखवली बॅट्समन राज करत असेल, बॅट्समन साईश मात्रेने. 21 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत दीपक ठाकूरच्या खात्यातील. या बॉलवर देखील समोरच्या दिशेने फटका आलाय. दीपकच्या विरुद्धामध्ये आतापर्यंत हा दुसरा लॉंग अँड हाय सिक्सर पाहायला मिळतोय. षटकार थँक्यू. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. या बॉलवर देखील आणखीन एक लॉंग 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 अँड हाय साईश मात्रेच्या बॅट मधून येतोय. हा स्लॅश केल्यानंतर सिक्सर. 2 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होतोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 रन. डीजे प्लीज. थँक्यू. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 33 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. अवघ्या 24 धावा खर्च केल्या दीपकने. या बॉलवर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी आहे. डीप मधून फिल्डर भरपूर वेगाने धावत आलाय. काय दर्जेदार झेल आयुष भोईरने पकडलाय. आणि फलंदाज क्रमांक पहिला या ठिकाणी बाद होत असताना राज करत मात्र होतोय बाद.
येस थँक्यू. एक महत्वाचा विकेट देखील प्राप्त केलाय. या बॉलवर देखील आक्रमकतेचा पवित्रा स्वीकारलाय. आल्या आल्या तन्मय ठाकूरच्या बॅटमधून हा ताकदवान स्ट्रोक पाहायला मिळालाय. षटकार. थँक्यू थँक्यू डीजे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आणखीन एक मोठा फटका तर जरूर खेळलाय, परंतु या क्षणाला काय घडलं जाईल. बॅक टू बॅक हा दुसरा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 षटकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. सलग बॅक टू बॅक 2 षटकार आतापर्यंत आलेत. या बॉलवर देखील समोरच्या दिशेने 3 बॉलमध्ये 3 षटकार मारण्याचा विक्रम सध्याच्या घडीला करणारा या स्पर्धेतील आतापर्यंतचा जर आपण पाहिला ना तर 7वा फलंदाज ठरलाय बॅट्समन तन्मय ठाकूर. ठाकूर मात्र आपली ताकद दाखवतोय. तन्मय ज्या जिद्दीने तो बॅटिंग करतोय. सलग 3 बॉलमध्ये 3 षटकार आले, 51 धावा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या क्षणाला रनआउटची संधी होती, परंतु ही संधी देखील गमावली. सलग 3 बॉलमध्ये 3 षटकार लगावले, त्यानंतर 1 रन देखील या ठिकाणी ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. आतापर्यंत 52 धावा धावफलकावरती देखील आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल. वेगवान चेंडू होता, परंतु लाईन मिस केली. 3 ओव्हरचा खेळ झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 52 रन, 52 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. तीन ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होतोय. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना जासई 11 जासई या टीमच्या धावफलकावरती 1 गडी बाद 52 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आई गावदेवी चषक 2026 चे पर्व आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज कामेश आलाय. गोलंदाजीसाठी 1 सिंगल तर पूर्ण केली. सेकंडसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पावसाच्या एक एक थेंबाने ज्या प्रकारे मोठं तळ साचलं जातं, झाडावरच्या एक एक फुलाने मोठा पुष्पहार निर्मित केला जातो, क्रिकेटमध्ये देखील हेच आहे. एक एक रनसाठी एक एक रनने धावफलक वाढत असतं, परंतु त्याला गती देण्यासाठी षटकार चौकार तुम्हाला मारावे लागतात. आडव्या बॅटने स्ट्रोक केला. झेलची संधी आहे. सुमुख बॉल खाली पकडलाय झेल आणि एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय कामेशने. हा दुसरा धक्का. तीस थँक्यू. एक महत्वाचा विकेट या ठिकाणी प्राप्त केलाय. कामेशमध्ये ती जिद्द आहे, ती चिकाटी आहे आणि ते प्रात्यक्षिक त्याने दाखवलं. 2 महत्वाचे विकेट आतापर्यंत गमावलेत. जासई 11 जासई या टीमच्या माध्यमातून. नवीन बॅट्समन पंकज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पंकज म्हात्रे या मॅचमध्ये एक नवा अध्याय असेल, कारण मोठा स्कोर सध्याच्या स्थितीला मात्र जरूर खऱ्या अर्थाने सेट करायचा आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम जासई 11 या टीमला साईश मात्र अजूनही संघर्ष करतोय.
परंतु दोन महत्त्वाचे विकेट आतापर्यंत गमावलेत. संघ अडचणीमध्ये आलाय आणि कठीण काळामध्ये आपल्या टीमला सावरण्याची भूमिका ही प्रत्येक खेळाडूसाठी तेवढीच महत्त्वपूर्ण असते आणि ती भूमिका मात्र जरूर साकारायची आहे या दोन्ही फलंदाजांना. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते कामेश ओव्हर द विकेट. कामेशचा हा बॉल ओव्हर पिच पद्धतीचा बॉल होता, समोरच्या दिशेने फटका खेळलाय. या बॉलवर केलाय आक्रमण, ताकदीचा पुरेपूर वापर चेंडूने केलाय हवाई सफर आणि फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय पंकज म्हात्रेच्या बॅटमधून आलाय हा पॉवरफुल सिक्सर षटकार. साठ धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. कठीण काळाच्या दिशेने सध्याच्या घडीला मच्छिंद्र स्मृती धाराव्या संघ जातोय. पंचांकडे अपील केली, अपीलमध्ये उत्साह होता आणि फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना पंकज मात्र हा तिसरा धक्का. तर यस थँक्यू. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये संयम आपल्याला पाहायला मिळतोय. नावामध्ये संयम आहे परंतु सध्याच्या घडीला आक्रमकते स्वरूप त्याला धारण करावं लागेल. दोन्ही लेफ्ट हँडेड बॅट्समन सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पुलर लेनचा बॉल होता, जसा टप्पा पडला परंतु दिशा भरकटली. अशा धावा रोखाव्या लागतील मच्छिंद्र स्मृती धारावी टीमच्या प्रत्येक गोलंदाजाला. व्हाईट बॉलचा इशारा देखील पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होत असताना टीमची धावसंख्या 61. 61 धावा आतापर्यंत होत आहेत. वेगवान चेंडू होता परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. आणखीन एक व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. दिशा थोडीशी बरकटली जाते कामेशच्या माध्यमातून परंतु एक चांगलं कमबॅक करावं लागेल. वेग आता मात्र तुम्ही बघू शकता. व्हाईट बॉलचा इशारा देखील पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अवांतर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव ऍड होते. सलग 3 चेंडू आतापर्यंत अवांतर स्वरूपाचे रिलीज केले. 63 धावा आतापर्यंत होतात धावफलकावरती. पावसाळी क्रिकेट स्पर्धा परंतु सध्याच्या घडीला पावसापासून हे सर्वच खेळाडू तुम्ही आम्ही वंचित आहोत. तर त्या उन्हामध्ये धावांचा कडकडाट आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत जास्त 11 टीमचा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये परंतु चांगली गोलंदाजी. शेवटचा अंतिम बॉल. वेग देखील भन्नाट होता परंतु या भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. डॉट बॉलची समाप्ती होते आणि पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होतो. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 63 रन आतापर्यंत होत आहेत. तर थँक्यू. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 63 रन आतापर्यंत होत आहेत आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवर आयुष राजेश भोईर
सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. जर विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर 1,000 रुपयाचं कॅश प्राईज सध्याच्या घडीला स्वप्नीलजी ठाकूर यांच्या माध्यमातून देखील जाहीर झाले. आयुष आलाय गोलंदाजीसाठी. आयुषचा पहिला बॉल, वेग पहा, वेग भरपूर चांगला होता. अंगाचा वेध तर मात्र जरूर घेतला जातोय. कौतुक करावं लागेल. कमी वयामध्ये भरपूर चांगली कामगिरी आयुष राजेश भोईर यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यांचेच पिताश्री 40 प्लस मास्टर आहेत. एक काय त्यांनी गाजवलं आणि आज वडिलांच्याच पावलावर पाऊल टाकत असताना भरपूर चांगली की आयुष देखील करतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल देखील या ठिकाणी कंप्लीट होते. सेकंडसाठी कॉल. फिल्डर थोडासा फंबल झाला. सोहेल तत्पूर्वी दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होते. सिक्स्टी 65 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. फुल टॉस होता. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय? पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं परंतु अंपायर सिग्नल आलाय 6 रनसाठी आज षटकार. तेच थँक्यू डीजे. षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 71, 71 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. ज्या प्रकारे गोलंदाजांचे कर्दन काय ठरले. साईश मात्रे आणि टीम जासई 11 जासई या संघ आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंगमध्ये भरपूर चांगली बॅटिंग ते करतात. हाफ ट्रॅकर होता. आणखीन एक हवाई सफर. बॅक टू बॅक 2 मोठे स्लॅश केल्यानंतर पॉवरफुल सिक्सर. ॲक्शन रिप्ले मध्ये या फटक्याची पुनरावृत्ती तुम्ही पाहिली असेल. ज्या प्रकारे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट, चांगली क्लॅरिटी, चांगली क्वालिटी म्हणजे क्रिक लाईव्ह. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी. झेल सुटणं होईल कठीण सुमुखच्या हातामधून आणि आतापर्यंत हा दुसरा झेल प्राप्त केलाय सुमुखने. नवीन फलंदाज रनआउटची संधी होती परंतु फेकी देखील थोडीशी गशाळ झाली. दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसऱ्या धावेसाठी कॉल. मैदानाच्या आतमध्ये चित्र तुम्ही बघू शकता. बाग मिल्का बाग असं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. अंपायर आपण धावा आमच्यापर्यंत पोहोचवायच्यात. 3 धावा, 3 धावा देखील येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. 3 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 80 धावा आणि 81 रनचं टार्गेट असेल. डीजे प्लीज.
चला नेक्स्ट मॅच शहीद भगतसिंग 11 आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये माहुल कोळीवाडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. एक्क्याऐंशी धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आयुष राजेश भोईर यांनी त्याचबरोबर फलंदाज समित पाटील ही जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते. 30 बॉलमध्ये करायच्या आहेत त्या म्हणजे थँक्यू डीजे. तर चला नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. शहीद भगतसिंग 11 कळंबोली आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये माहुल कोळीवाडा माहुल दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया करून आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, अन्यथा एक षटक कमी केलं जाईल याची नोंद देखील आपण घ्यायची. आपण लगेचच नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. चला सामना आपण लगेचच सुरू करा. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज क्रमांक 1 सलामीवीर फलंदाज आयुष राजेश भोईर यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर सलग 3 बॉलमध्ये 3 षटकार लगावले तर बोनकोडे 40+ मास्टर किरणजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज देखील या ठिकाणी जाहीर झाले.
तर विनंती असेल की लेग साईड स्क्वेअर लेग मधून समोरच्या दिशेने जो पोल आपल्याला पाहायला मिळतोय त्यामधील जो षटकाराची सीमारेषा आहे, जो पाईप आहे, गोलंदाज संयम आलाय बॉलिंग ट्रॅकवर. आयुषसाठी हा बॉल लाईन भरपूर चांगली होती परंतु लाईन मिस केली गेली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर संयमने आपले इरादे स्पष्ट केलेत. बॅटिंग करत असताना देखील भरपूर चांगली कामगिरी केली आणि ॲज अ ऑलराऊंडर म्हणून जासई टीमसाठी भरपूर चांगले योगदान राहिले. हा बॉल देखील व्हाईट बॉलचा इशारा येतोय. वन बाउंडची ताकीद या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा देखील पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. हा बॉल देखील लाईन भरपूर चांगली होती इनसाइड एज आणि त्यानंतर डिक्लेअर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चला टीम माहुल कोळीवाडा माहुल टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी आमच्यापर्यंत शहीद भगतसिंग 11 कळंबोली टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. सिद्धिविनायक स्पोर्ट्स माहुल कोळीवाडा टीम कोलूर पद्धतीचा हा बॉल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र रिलीज करण्याचा प्रयत्न संयमच्या माध्यमातून चांगले लेंथ आणि चांगल्या लाईनने गोलंदाजी करतोय गोलंदाज सध्याच्या घडीला संयम. या बॉलवर देखील उडवलाय समोरच्या दिशेने लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रिन्स ऑफ दारावे समित पाटीलच्या बॅट मधून आलाय अ क्रॅकिंग सिक्सर. काय टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं. ठोस निर्णय आणि ठाम कृती ही पारदर्शकता समित पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. टायमिंग तर भरपूर चांगला आहे. चेंडू चाललाय डीप मध्ये. फिल्डर होता काऊ कॉर्नरच्या दिशेने परंतु फक्त आणि फक्त एका सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 71 धावा सध्याच्या घडीला मात्र जरूर खऱ्या अर्थाने पूर्ण करायच्या आहेत. या बॉलवर देखील कव्हरच्या दिशेने फटका टोलावला. टायमिंग भरपूर चांगलं होतं परंतु चेंडू चाललाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन मिळत आहेत 4. हा येतोय चौकार आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. 14 धावा देखील आतापर्यंत होतात. पहिल्या षटकामध्ये संयमने 14 धावा खर्च केल्या. महत्वाचं षटक त्याने हाताळलं परंतु या क्षणाला समीकरण पूर्णपणे बदलून गेले. चोवीस बॉल मध्ये आता मात्र करायचे आहेत त्या म्हणजे 67 रन. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 14 रन आणि समीकरण बदलून गेले. 24 मध्ये करायच्या होत्या 67 आणि आता मात्र समीकरण बदलले. येणारे 24 बॉल आणि 66 रनची गरज. तन्मय आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये भरपूर चांगली कामगिरी करावी लागेल तन्मयला देखील.
24 बॉल मध्ये अजूनही 66 रनची गरज. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे समित. लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर. समित पाटीलच्या बॅट मधून आलाय आणखीन एक. हा लॉंग अँड हाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. तेवीस बॉल मध्ये आता मात्र करायचे आहेत त्या म्हणजे 60 रन. तेवीस बॉल मध्ये अजूनही करायचे आहेत 60 रन. परंतु या क्षणाला नो बॉलचा इशारा देखील पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. समीकरण पूर्णपणे बदलून गेले. 23 मध्ये अजूनही करायचे त्या म्हणजे 59. हा बॉल देखील वेगवान चेंडू होता परंतु वाईट बॉल देखील पंच आमच्यापर्यंत सध्याच्या घडीला दर्शवत आहेत. अवांतर स्वरूपामध्ये धाव देखील या ठिकाणी ऍड होते. पंचांचा निर्णय अंतिम असेल. चला वेळ आपण जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. अंपायर सिग्नल शेवटचं असेल. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. चला कृपया करून आपण सामना लगेचच चालू करा. पंचांचा निर्णय अंतिम असेल. हा बॉल देखील वेगवान चेंडू होता परंतु डॉट बॉलची समाप्ती देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र 22 बॉल मध्ये करायच्यात 58 रन. अकुड पद्धतीचा हा बॉल परंतु या क्षणाला व्हाईट बॉलचा इशारा देखील पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अवांतर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. हा बॉल देखील वेगवान चेंडू होता परंतु दिशा देखील भरकडली जाते. दबाव तंत्रामध्ये आलाय गोलंदाज तन्मय आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 56 रनची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. चेंडू जाईल डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. रन मिळतात 4. हा येतोय चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल देखील परंतु या क्षणाला नो बॉलचा इशारा देखील आलाय. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते आणि फ्री हिट ची संधी असेल बॅट्समनच्या खात्यामध्ये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिले 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या प्रकारे फ्री हिटचा बॉल आला त्यानंतर प्रत्येक नो बॉलवर नवजीवन संजीवनी फलंदाजाला मिळत गेली. सध्याच्या घडीला टीमची धावसंख्या आतापर्यंत 30 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. वेगवान चेंडू परंतु हा फ्री हिटचा बॉल होता. भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल देखील तेवढाच महत्वपूर्ण असेल या मॅच मध्ये.
कारण 30 धावा आतापर्यंत होतात. 81 धावांचं लक्ष, अजून 51 धावा पूर्ण करायच्यात. हा सामना जिंकण्यासाठी टीम मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमला. या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन भरपूर आहे. डीप मिडविकेटचा फिल्डर भरपूर वेगाने धावला, परंतु थोडंसं जजमेंट चुकलं आणि त्याचा पुरेपूर फायदा समितने घेतला. 2 धावा देखील या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. व्हाईट बॉलचा इशारा देखील पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव देखील या ठिकाणी ऍड होते. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. समित पाटील मात्र इन ऍक्शन मोड मध्ये येत असताना एक दमदार कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 36 रन देखील आतापर्यंत होत आहेत आणि समीकरण पूर्णपणे बदलून गेलं. 18 बॉल मध्ये आता मात्र 37 रन आतापर्यंत होत आहेत. समीकरण आता मात्र बदलून गेले. 18 बॉल मध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 44 रन. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. स्ट्रायकिंग एंडला आयुष राजेश भोईर. पहिला बॉल, परंतु या क्षणाला व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. 18 मध्ये आता मात्र करायचे आहेत 43. 18 बॉल मध्ये 43 रन ची गरज. चला सिद्धिविनायक स्पोर्ट्स माहुल कोईवाडा आपण देखील याचा अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. आयुष राजेश भोईरच्या बॅट मधून अप्रतिम, काय नजाकत भरलेला हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू थँक्यू डीजे. आयुष साठी सुवर्ण संधी. जर सलग 3 बॉल मध्ये 3 षटकार जर लगावले, परंतु या क्षणाला व्हॉट अ कॅच, काय शेल पकडलाय संयमने. कौतुक करावा लागेल. उंचीचा पुरेपूर वापर त्याने केला आणि हा दर्जेदार झेल त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. भरपूर चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली, परंतु नवीन फलंदाज सुमुख आपल्याला पाहायला मिळेल. 17 बॉल 16 बॉल मध्ये अजूनही 37 रन पूर्ण करायचे आहेत. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय, परंतु स्वतः गोलंदाज साईश आलाय बॉल खाली आणि फलंदाज देखील या ठिकाणी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यस, थँक्यू डीजे.
आल्या पावली माघारी परतलाय फलंदाज सुमुख. भरपूर अपेक्षा होत्या त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये झालंय टीम मच्छिंद्र स्मृती धारावी या टीमचं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कामेश नाईक स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात. हाफ ट्रॅकर होता परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल. जासई एक्सप्रेस सध्याच्या घडीला साईश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. जासई गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ज्या खेळाडूने उंचावलं, कमी वयामध्ये भरपूर यशाची शिखरे गाठली. पुन्हा एकदा अप्रतिम दर्जाचा बॉल. बॅट्समनची मोमेंट पूर्णपणे रीड केली. जसा टप्पा पडला त्यानंतर हा वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. लेफ्ट हँडेड बॉलरकडे चेंडू वळवण्याची क्षमता भरपूर प्रमाणामध्ये असते आणि हे प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं साईश म्हात्रेच्या माध्यमातून. हा तिसरा बॉल देखील सलगचा डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 12 मध्ये आता मात्र करायचे आहेत त्या म्हणजे 37 रन. समित आपल्याला पाहायला मिळतोय ज्याने आतापर्यंत भरपूर चांगला फ्लाइंग राईट शॉट निर्माण करून दिलाय. समितसाठी हा बॉल पहिल्या बॉलवर संयमने मात्र खऱ्या अर्थाने आक्रमकता दाखवली आणि पहिल्या बॉलवर एक विस्फोटक फलंदाजाला बाद करण्यामध्ये तो मात्र खऱ्या अर्थाने यशस्वी ठरलाय. ज्या बॅट्समनने सुरुवात चांगली करून दिली होती त्या बॅट्समनला दिलाय परतीचा इशारा. आणखीन एक धक्का. डीजे प्लीज. तर यस थँक्यू. टीमची धावसंख्या आतापर्यंत 44. धावफलक थोडंसं स्थिरावलं जाते. गोलंदाज संयमने मात्र पहिल्याच बॉलवर आपली कमाल त्याने दाखवली. दीपकसाठी हा बॉल परंतु या क्षणाला लाईन देखील मिस केली जाते. डॉट बॉलची समाप्ती 10 बॉलमध्ये करायच्या आहेत त्या म्हणजे 37 रन. सामना थोडासा दबाव तंत्राच्या दिशेने जात असताना टीम मच्छिंद्र स्मृती धारावी या टीमच्या बाजूने कोलर पद्धतीचा हा बॉल. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळालाय. एकच रन मात्र जरूर ऍड होते. 9 मध्ये आता मात्र करायचे आहेत 36. 9 बॉलमध्ये 6 षटकार मारावे लागतील. हा बॉल देखील पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं परंतु लाईन भरपूर चांगली होती. 8 बॉल आणि आता मात्र 36 रन. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. कामेश नाईकच्या बॅट मधून आलाय हा पॉवरफुल ब्युटिफुल या मॅच मध्ये कलाटणी देणारा स्ट्रोक षटकार. ते थँक्यू. 7 मध्ये आता मात्र करायचे आहेत ते म्हणजे 30 रन.
या बॉलवर देखील समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील होता, परंतु या क्षणाला फक्त आणि फक्त एकच रन. समीकरण पूर्णपणे बदलून गेले. 6 मध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 29 रन. चला माहुल टीमचे कॅप्टन आपण देखील यायचं आमच्यापर्यंत. शहीद भगतसिंग 11 कळंबोली टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. भावेश आलेत गोलंदाजीसाठी. भावेश घेरत. पहिला बॉल, परंतु या क्षणाला काय घडलंय. लाईन भरपूर चांगली होती, परंतु डॉट बॉलची समाप्ती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या क्षणाला एक रन देखील या ठिकाणी कंप्लीट होते. सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी जरूर कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर होता. एक सिंगल तर जरूर या ठिकाणी कंप्लीट होते. सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. 3 धावा या ठिकाणी ऍड होतील. चला तर मी संदेश दादा नाईक यांना विनंती करेन की दादा आपल्या शुभस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस देखील करायचा आहे. सिद्धिविनायक 11 माहुल कोळीवाडा आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये शहीद भगतसिंग 11 कळंबोली या दोन टीम मध्ये टॉस देखील या ठिकाणी केला जाईल. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक तर जरूर केलाय, परंतु हा षटकार आलाय. टॉस देखील या ठिकाणी होते आणि टॉस देखील जिंकलाय शहीद भगतसिंग 11 कळंबोली या टीमने. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या क्षणाला एकच रन या ठिकाणी ऍड होते. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि हा सामना जिंकलाय टीम जास 11 या टीमने. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच